नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, गेल्या भागात आपण आपल्या येणाऱ्या 6माही परीक्षेच्या अनुषंगाने विविध प्रश्नांच्या प्रकारांची आपण उजळणी केलेलीच आहे. आज मात्र आपण परीक्षेच्या अनुषंगानेच व्याकरण घटकाची आज उजळणी करणार आहोत. व्याकरण घटकावर कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतील यावर आपण नजर टाकूया. जसा इथे बघा, मी प्रश्न पहिला दिलेला आहे. कंसातील सूचनांनुसार उत्तरे लिहा, म्हणजेच डू ॲज डायरेक्टेड. त्यात पहिला प्रश्न बघूया. तू हळव्या मनाचा आहेस. तू हळव्या मनाचा आहेस. कंसात सूचना दिलेली आहे बघा, काळ ओळखा, की दिलेल्या वाक्याचा तुम्हाला काळ हा ओळखायचा आहे. परंतु जसं मी तुम्हाला आधीही म्हटलं की तुम्हाला प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे येणार आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले असतील. या 3 पर्यायांपैकी योग्य पर्यायाची तुम्ही निवड करायची आहे. तसंच इथे देखील मी तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय बघूया. अ भविष्यकाळ, आ वर्तमानकाळ, ई भूतकाळ. आता बघा, वाक्य कोणतं आहे आणि वाक्यानुसार हे वाक्य कोणत्या काळामध्ये मोडतं याचं उत्तर मात्र तुम्ही स्वतः शोधायचं आहे. मी मुद्दामून इथे कोणत्याही प्रश्नांची उत्तरं लिहून दिलेली नाही, कारण परीक्षेच्या दृष्टीने तुमचा सराव हा झाला पाहिजे. तुम्ही स्वतःहून अभ्यास केला पाहिजे, स्वतःहून उत्तरं शोधली पाहिजे, आणि म्हणूनच मी इथे उत्तरं लिहून दिलेली नाही. तुम्ही मात्र त्याचा सराव करायचा आहे, योग्य उत्तराची निवड करायची आहे, आणि परीक्षेला योग्य उत्तराला तुम्ही काय करणार आहात? क्लिक करणार आहात. दुसरा प्रश्न बघूया. रमण पतंग उडवित होता. रमण पतंग उडवित होता. पुन्हा बघा, कंसात सूचना काय दिली आहे? काळ ओळखा. पुन्हा दिलेल्या वाक्याचा तुम्हाला काळ ओळखायचा आहे. खाली 3 पर्याय आहेत बघा. पहिला पर्याय अ भूतकाळ, आ वर्तमानकाळ, ई भविष्यकाळ. वाक्य नीट वाचायचं, वाक्यातील काळ कोणता आहे तो बघायचा आहे, आणि त्यानुसार योग्य पर्यायाची निवड करायची आहे. आता प्रश्न दुसरा अजून आपण बघूया काय आहे वेगळा. तिसरा दिला आहे बघा मी. तो पटपट जाऊन खुर्चीवर बसला. तो पटपट जाऊन खुर्चीवर बसला. आणि इथे सूचना बघा काय दिली आहे? अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बघा, वाक्यामध्ये एका शब्दाला मी अधोरेखित केलेला आहे, म्हणजेच अंडरलाईन केलेला आहे. तो शब्द कोणता आहे बरं? वर. आता वर या शब्दाची तुम्हाला जात ओळखायची आहे, आणि त्यासाठी तुम्हाला 3 पर्याय खाली दिलेले आहेत. पर्याय अ क्रियाविशेषण अव्यय, पर्याय आ केवल प्रयोगी अव्यय, पर्याय ई शब्दयोगी अव्यय. आपण अव्यय शिकलेलो आहोत, त्यामुळे वर हा जो शब्द आहे तो कोणत्या अव्ययाच्या प्रकारात मोडतो ते तुम्ही ओळखायचं आहे, आणि योग्य उत्तराची निवड करायची आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न दिला आहे बघा. गायींचा कळप त्या दिशेने येत होता. गायींचा कळप त्या दिशेने येत होता. सूचना काय दिली आहे बघा? क्रियापद ओळखा. क्रियापद ओळखा. पर्याय बघूया काय दिलेत. पहिला पर्याय अ गाय, आ होता, ई कळप. तेव्हा योग्य उत्तराची तुम्ही काय करणार आहात? तर इथे निवड करणार आहात. पुढचा प्रश्न बघूया. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. कंसात सूचना बघा काय दिलेली आहे? उभयान्वयी अव्यय ओळखा. उभयान्वयी अव्यय ओळखा. पुन्हा बघा, खाली 3 पर्याय आहेत. अ विजा, आ पावसाला, ई आणि. आपण उभयान्वयी अव्यय शिकलेलो आहोत, त्यामुळे योग्य पर्यायाची निवड करायची आहे. पुन्हा एकदा तुम्ही थोडंसं मागे जा, आठवा सर्व. आपण काय काय व्याकरणामध्ये कोणकोणते घटक आपण शिकलेलो आहोत त्यांच्या व्याख्या आठवा,
त्यांची उदाहरणं बघा आणि त्यानंतर मात्र योग्य उत्तराची निवड करा. पुढचा प्रश्न बघूया. मी आणि ताई जत्रेत गेलो. मी आणि ताई जत्रेत गेलो. कंसात सूचना काय आहे? सर्वनाम ओळखा. वाक्यामधील सर्वनाम तुम्हाला ओळखायचं आहे. पर्याय बघा दिलेले आहेत. अ आणि आ, मी, ई, ताई. आता आपण सर्वनामही शिकलेलो आहोत, 5वीपासून शिकत आहोत. हे सर्वनाम तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे योग्य उत्तराची निवड करायची आहे. पुढचा प्रश्न बघूया. भातुकलीच्या पानात खूप पदार्थ होते. भातुकलीच्या पानात खूप पदार्थ होते. सूचना काय दिली आहे बघा. वाक्याचा प्रकार ओळखा. बघा विद्यार्थ्यांनो, आपण वाक्याचे 4 प्रकार शिकलेलो आहोत. त्यामुळे वरील वाक्य हे कोणत्या प्रकारात मोडतो याचा तुम्ही विचार करायचा आहे. पर्याय बघूया. अ विधानार्थी वाक्य, आ प्रश्नार्थी वाक्य, ई आज्ञार्थी वाक्य. मी मुद्दाम उत्तरं दिलेली नाहीत, तुम्ही उत्तरं शोधायची आहे. त्या निमित्ताने तुमचा काय होणार आहे? मराठीचा अभ्यासही होणार आहे. तेव्हा योग्य उत्तराची निवड करायची आहे. परीक्षेला योग्य उत्तराला क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तू रानात केव्हा जाणार आहेस? तू रानात केव्हा जाणार आहेस? सूचना काय आहे? वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार ओळखा. पुन्हा पर्याय दिलेत बघा. अ आज्ञार्थी वाक्य, आ विधानार्थी वाक्य, ई प्रश्नार्थी वाक्य. वाक्य नीट बघायचं आहे आणि वाक्यामध्ये कोणता इथे वाक्याचा प्रकार आहे तो तुम्ही ओळखून पर्यायांपैकी योग्य उत्तराची निवड करायची आहे. त्याचबरोबर बघा विद्यार्थ्यांनो, परीक्षेला तुम्हाला पाठ्यपुस्तकावर आधारित आम्ही जसे तुम्हाला नोट्समध्ये लिंग, वचन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला प्रत्येक पाठाच्या खाली आम्ही दिलेले आहेत. त्यावरही परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता ते प्रश्न कशा स्वरूपाचे असतील त्यावरही नजर टाकूया. बघा इथं मी प्रश्नाचं स्वरूप दिलं आहे. प्रश्न दुसरा, कंसातील सूचनांनुसार उत्तरे लिहा. त्यात पहिला प्रश्न बघूया. राजा या शब्दाचे लिंग बदला. प्रश्न नीट वाचायचा आहे आणि त्यानंतरच उत्तर मात्र निवडायचं आहे. राजा या शब्दाचे लिंग बदला. बदला म्हटलेलं आहे त्यामुळे पर्याय बघा. अ राज, आ राणी, ई राज्य. योग्य उत्तराची तुम्ही निवड करणार आहात. दुसरा प्रश्न दिला आहे, थोडा वेगळा आहे बघा. शेतकरी या शब्दाचे लिंग ओळखा. शेतकरी या शब्दाचे लिंग ओळखा. बघा लिंग बदला, लिंग ओळखा वेगवेगळे प्रश्न आहेत. लिंग बदलामध्ये तुम्हाला जेंडर चेंज करायचं आहे, तर लिंग ओळखामध्ये तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं आहे. आणि त्यामुळे पर्याय दिलेत बघा. अ पुल्लिंग, आ नपुसकलिंग आणि ई स्त्रीलिंग. तेव्हा शेतकरी या शब्दाचं लिंग नक्की कोणतं येईल हे तुम्ही ओळखून मात्र तिथे लिहायचं आहे किंवा परीक्षेला मात्र तुम्हाला योग्य पर्यायाला क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. लेकरे या शब्दाचे वचन बदला. बघा इथे पुन्हा वचन बदलायचं आहे. पर्याय दिलेत. लेकर, दुसरा आहे लेकरू, तिसरा आहे लेक. तर वचन बदलायला सांगितलेलं आहे त्यामुळे योग्य इथे पर्यायाची निवड तुम्ही करायची आहे. तर प्रश्न चौथा वेगळ्या स्वरूपाचा आहे बघा. पुन्हा गोष्ट या शब्दाचे वचन ओळखा. जसं मगाशी आपण लिंग बदला, लिंग ओळखा पाहिलं, तसंच इथे वचन बदला, वचन ओळखा आहे. तर गोष्ट या शब्दाचे वचन ओळखायला सांगितलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत. एक वचन आहे की अनेक वचन आहे. योग्य पर्यायाची निवड तुम्ही करायची आहे.
पुढचा प्रश्न बघूया बघा. प्रश्न 5वा आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द ओळखा. प्रत्येक पाठाच्या खाली तुम्हाला आम्ही समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, परंतु तरी पाठ्यपुस्तकाचं वाचन करायचं आहे. पाठ्यपुस्तकातूनही आम्ही तुम्हाला इथे शब्द विचारू. जसा इथं पहिला शब्द दिला आहे बघा, बाहू. त्याला पर्याय दिलेत: अ हात, आ कर्ण, ई जीभ. आपण पाठ शिकलेलो आहोत आणि त्यामुळे इथे योग्य उत्तर काय येईल याचा तुम्ही विचार करा आणि योग्य उत्तराची निवड करा. दुसरा शब्द दिला आहे बघा, मित्र. पुन्हा पर्याय दिलेत: अ शत्रू, आ दोस्त, ई वैरी. मित्राला समानार्थी शब्द कोणता येईल? त्या शब्दाला तुम्ही काय करणार आहात तर निवडणार आहात. आता इथे पुन्हा आपण विरुद्धार्थी शब्द बघूया. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला शब्द दिला आहे बघा, काळी. त्याच्या विरुद्ध, त्याच्या ऑपोजिट वर्ड कोणता येईल? पर्याय बघूया. अ भुरी, आ गौरी, ई पांढरी. नक्कीच तुम्हाला उत्तर माहिती आहे, त्यामुळे योग्य उत्तराची निवड करायची आहे. दुसरा शब्द दिला आहे बघा, खोटे. त्याला विरुद्धार्थी आपण शब्द शोधूया. पर्याय दिला आहे अ चूक, आ खरे, ई सत्य. तेव्हा योग्य उत्तराची मात्र निवड करायची आहे. तर अशा स्वरूपाचे तुम्हाला व्याकरण घटकांवर आधारित, त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाच्या खाली पाठावर आधारित दिलेले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन यावरचे प्रश्न हे परीक्षेला आम्ही विचारू. हे सर्व प्रश्न बहुपर्यायी प्रश्न असतील, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले असतील. या 3 पर्यायापैकी अचूक पर्याय जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो, आत्ताच्या परीक्षेला तुम्हाला उपयोजित लेखन प्रकारांवर आधारितही आम्ही प्रश्न विचारू. याचा मी व्हिडिओ आत्ता काही दिवसापूर्वीच टाकला होता. उपयोजित लेखन प्रकारांमध्ये तुम्हाला निबंध लेखन आहे. निबंध लेखनात 3 प्रकार आपण शिकलेलो आहोत: वर्णनात्मक, कल्पनात्मक आणि आत्मकथनात्मक. तर त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील. तसंच पत्रलेखनातही आपण 2 प्रकारचे पत्र शिकलेलो आहोत: मागणीपत्र आणि तक्रारपत्र. त्यावरही प्रश्न विचारले जातील. तसंच कथालेखनही आपण जवळजवळ 5वीपासून आपण कथालेखन लिहित आहोत. तर या उपयोजित लेखन प्रकारांवर आधारित तुम्हाला त्यांच्या रचनेवर आधारित फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. इतकंच नव्हे तर उतारा आकलन, अनसीन पॅसेज, या उतारा आकलनावर आधारितही तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न आम्ही विचारू. साधारणतः योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा, अचूक उत्तरांची निवड करा. अशा स्वरूपाचे 5 मार्कासाठी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. ते देखील बहुपर्यायीच असतील. प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, फक्त योग्य पर्यायाची तुम्हाला निवड करायची आहे. तर अशा स्वरूपाने यंदाच्या वर्षी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून आपली ही 6माही परीक्षा आपण घेणार आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.